वेलकम टू दिस क्लास डिअर लर्नर्स. व्होकॅबलरी पार्ट आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. व्होकॅबलरीचा अर्थ होतो शब्द संग्रहालय. व्होकॅबलरी मीन्स वर्ड्स, फ्रेजेस including proverbs, synonyms, antonyms. ओके, तर आपण वर्ड्स घेतलेले आहेत बिकॉज वर्ड्स इज द सोल ऑफ इंग्लिश लँग्वेज. दॅट इज व्हॉट. बघा, पहिला शब्द घेतलेला आहे हॅपीली. याचा सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, नंतर अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. कसा? हॅपीली म्हणजे आनंदाने, नंतर जॉयफुली म्हणजे आनंदाने, आणि याचा अपोजिट शब्द होतो सॉरोफुली. ओके, याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे ऍडवर्ब आहे. नंतर ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक, त्याचा सिनोनिम्स होतो ओल्ड फॅशन, जुन्या पद्धतीचा, आणि अँटोनिम्स होतो मॉडर्न म्हणजे आधुनिक. नंतर हॉल्ट. हॉल्ट म्हणजे थांबणे, आपण म्हणतो ना बस हॉल्टिंग वगैरे आहे, हॉल्ट. याचा अर्थ होतो सिनोनिम्स मध्ये पॉज थांबणे, आणि स्टार्ट सुरुवात करणे, याचा अपोजिट शब्द म्हणजे अँटोनिम्स. नंतर आहे शब्द ट्रिम्प. TRIUMPH. ट्रिम्प म्हणजे व्हिक्टरी, विनिंग. व्हिक्टरी म्हणजे विजय प्राप्त करणे, आणि डिफीटचा अर्थ होतो पराभव होणे, याचा अपोजिट. नंतर सोअर. सोअर म्हणजे फिरणे, मुव्हिंग करणे इन द स्काय. ओके, जसं राईज, याचा सोअरचा सिनॉनिम्स होतो राईज, आणि अँटोनिम्स होतो ड्रॉप. ड्रॉप म्हणजे पडलेला, थांबलेला. आणि लास्ट शब्द आहे एक्झॉटिक्स म्हणजे परकीय, फॉरेन, आणि नेटिव्ह म्हणजे मूळ, ज्या ठिकाणी नेटिव्ह प्लेस आपण असं म्हणतो. सो दीज वर्ड्स प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल while speaking in English, okay, and regarding the synonyms and antonyms. So this much is today's lectures. Thank you.